शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत, पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी गुन्हे उघडीस आणण्यासाठी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना केल्या। त्याचप्रमाणे आडगाव पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शोध पथक यांनी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार आरोपीस पकडून जेरबंद केले। आडगाव पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार 1767M ही परदेसी यांना गुप्त माहिती मिळाली। या गुप्त माहितीद्वारे तडीपार आरोपी राहुल श्याम क्षत्रिय याला रुद्रा फार्म या परिसरातून सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमधून पकडले। आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना कळवून कायदेशीर कारवाई करण्यात आली। आरोपी राहुल क्षत्रिय याच्यासोबत विकी बाळू जाधव हा पण मिळून आला। आडगाव पोलिसांनी सदर या कारची जळती घेतली असता या कारमध्ये एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला व त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमध्ये 1,70,000 रुपयाचा स्विफ्ट कार सहित मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे सदर कारवाई आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल बोंडे, सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार मनोज परदेशी, इम्रान शेख, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके, शक्ती पेंढारकर, सुमित शिंदे यांनी ही कारवाई केली।